jungle. सॅनथोम स्कूलच्या विद्यार्थ्याचे IIT मुंबई येथील ब्लिक्स-अथॉन या राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश. नुकत्याच पो येथील IIT मुंबई येथे झालेल्या आशियामधील सर्वात मोठा टेक फेस्टमधील ब्लिक्स-अथॉन या स्पर्धेत अंतिम फेरीत सांगलीच्या अंकली येथील सॅनथॉम शाळेच्या विद्यार्थ्याच्या सर्किट चेसर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच या संघाने बेस्ट मेकॅनिझम व स्पेशल गुणगौरव हे दोन्ही पुरस्कारसुद्धा पटकावले. नुकतेच IIT मुंबई येथे आशियातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तर टेक फेस्ट संपन्न झाले. यातील ब्लिक्स-अथॉन या स्पर्धेत सॅनथोम शाळेच्या संघाने पहिल्यांदाच सहभागी होताना रोबोटिक्स या विभागात अंतिम फेरीत विजय मिळवून घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 300पेक्षा अधिक शाळांचे 450हून अधिक संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघामध्ये प्रामुख्याने रिया शेट्टी, सानवी मुंजप्पा, वेदांत वसगडे, आयुष पाटील, अर्णव चौगुले, वेदांत पाटील, सौम्या करमुशे, मनस्वी पाटील, पर्व पटेल, अवनीश कोष्टी, आरोही बेकोडे आणि आरना सारडा हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना शाळेचे प्रिन्सिपॉल ॲडव्होकेट जोशी मायकल, रोबोटिक शिक्षिका कोमल भानुशाली, रुपाली मिर्जे, मॅनेजर जोबी सर यांचे मार्गदर्शन लाभले. या शाळेच्या विजेत्या संघाला IIT मुंबई तसेच ब्लिककडून प्रशस्तीपत्र तसेच ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धा 3 दिवस चालल्या होत्या. जगभरातून जवळपास 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी याचा लाभ घेतला. विजेत्या संघातील विद्यार्थ्यांच्या शाळेचे प्रिन्सिपॉल ॲडव्होकेट जोशी मायकल यांनी त्यांचा सत्कार केला.